नमस्कार म्हणजे जाणीचे यज्ञकर्माच्या आजच्या भागात आपण करतो आहे प्रोटीन पावडर, अगदी होममेड प्रोटीन पावडर आणि खूप उपयुक्त. यातलं प्रत्येक साहित्य शरीरासाठी खूप आवश्यक आणि उपयुक्त असं आहे. तर याच्यामध्ये आपण नट्स घेतो आहे, काही घेतो आपण मखाणे आणि काही घेतो आहे बिया. तर असं हे खूप घरगुती काही पदार्थ आपल्याला मिळतातच, आपल्या घरात असतातच एखाद दुसरी गोष्ट सोडली तर ते करूया आपण आज होममेड प्रोटीन पावडर. त्याच्यासाठी 1 कप साधारण मी मखाणे घेतले, ते परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचे आहे काजू, बदाम, पिस्ते आणि अक्रोड. तर हे साधारण मी 2-2, 3-3 चमचे असं घेतलेलं आहे. ग्राममध्ये तुम्ही 30 ग्राम किंवा 20 ग्राम याप्रमाणे. त्याच्यानंतर बिया घालायच्या आपल्याला, याच्यामध्ये मगजबी घालायची आहे, टरबुजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, जवस, तीळ, फुटाणे असं सगळं घालायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे खमंग असं. हे साधारण 2-2, 3-3 चमचे घ्यायचं. यातले प्रत्येक घटकद्रव्य आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. हे सगळे छान भाजून झालं की याच्यामध्ये साधारण अर्धी ते पाऊण वाटी खारीक पूड घालायची. थोडी खडीसाखर मी घालणार आहे, जी धागेवाली जी म्हणतात मिश्री, ती घालणार आहे मी याच्यात. थोडंसं केशराच्या काड्या. खडीसाखर एकदम ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. आणि आता त्याच्यानंतर याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि मस्तपैकी आपली ही पूड तयार आहे. आणि हे होममेड प्रोटीन पावडर तयार आहे. एकदम झटपट होतं. यातलं प्रत्येक साहित्य आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. आणि मुख्य म्हणजे स्त्रियांचं पण बरेचदा असं काही खाणं होत नाही, ड्रायफ्रूट्स वगैरे, तर अशी पावडर करून तुम्ही दुधात कालवून नक्की खाऊ शकता. थंडीतल्या या दिवसात एकदम मस्त पर्याय आहे. 2 चमचे कोको पावडर टाकलं आहे मी, पण ते पण एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता. बरणीभर तयार झालं आहे मस्तपैकी. महिनाभर याचा मस्त आस्वाद घ्या. 1 चमचा दुधात घालून लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणीही घेऊ शकतं. असं हे हेल्दी होममेड प्रोटीन पावडर तयार आहे. नक्की ट्राय करा आणि हेल्दी राहा, मस्त खा, स्वस्थ राहा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. जाणेजे यज्ञकर्म.